श्री स्वामी समर्थ। यापूर्वी मी तुम्हाला खूप वेगवेगळी अशी स्वामी समर्थांची मठ मंदिरं दाखवलेली आहेत। आज हे बदलापूर कात्रपमधील नवीन मठमध्ये तुम्हाला मी घेऊन आलेले आहे, जेथे SBIची बँक आहे। त्याच्या समोर जी गल्ली आहे ना, तिथे हा मठ आहे। इथे आल्यानंतर खूप शांत वाटलं। खूप दिवस झाले ताई मला बोलत होत्या की चला मी एक नवीन मठमध्ये मी गेली होती, खूप छान आहे तिथे, तुम्ही पण या। तर म्हटलं चला, मुलींचा रिझल्ट लागला आहे, 10वीचा पास झाल्यात आणि त्यासारखं बोलत होत्या की चला आम्हाला घेऊन आपण मंदिरात जाऊया। तर मग मी इथे मंदिरात घेऊन आलेली आहे। तर इथे आपण मंदिरात आल्याच्या नंतर सुरुवातीलाच रेणुका मातेचे हे मूर्ती आहे आणि खूप छान वाटलं की खूप दिवसानंतर रेणुका मातेचे दर्शन झालेले आहे। गावी जेव्हा जाते माहेरी तेव्हा तिथे हे असतं आणि आम्ही तिथे गेल्याच्या नंतर मंठ्याला आम्ही जातच असतो देवीचे दर्शन घ्यायला। आणि हे दर्शन घेतल्याच्या नंतर मग आपण इथे समोर आल्याच्या नंतर इथे स्वामी समर्थ आहेत। तर सर्वात अगोदर इथे स्वामींच्या पादुका आहेत आणि छोटीशी अशी स्वामींची इथे मूर्ती आहे। आणि त्यानंतर इथे समोर पहा, इथे समोर पाहिल्याच्या नंतर इथे गणपती बाप्पा, स्वामी समर्थ आणि एकविरा आई आहेत। तर एकविरा आईचे सुद्धा इथे आपल्याला दर्शन होते। जर तुम्ही कधी या मंदिरात आला नसाल ना, तर तुम्ही नक्की या मंदिरात या। 2 देवांचे दर्शन होते, स्वामींचे दर्शन होते, गणपती बाप्पाचे सुद्धा दर्शन आपल्याला होते। आणखीन इथे देव आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। इथे आल्याच्यानंतर खरंच खूप शांत असं आपल्याला वाटतं। तर इथून नंतर इथे जे आहे, इथे दत्तगुरूंची मूर्ती आहे, त्याचबरोबर कानिफनाथसुद्धा आहे, जे नवनाथ आहेत। तर इथे लाईट लावलेली नव्हती आणि बटन कुठे आहे लाईटीचं माहिती नव्हतं। तर इथे आपल्याला शिवाची पिंड आहे, शिवपिंड आहे इथे। आणि इथे खूप साऱ्या विधी होतात। जर तुम्हाला कोणत्या विधी करायच्या असेल तर तुम्ही इथे येऊ शकता। इथे मी तुम्हाला कोणत्या विधी होतात ते सुद्धा इथे दाखवते। तर इथे अभिषेक होत असतात, त्याचबरोबर अर्कविवाह, कालसर्पशांती, नक्षत्रशांती, दत्तयाग, स्वामीयाग आणि सत्यनारायणची पूजा वगैरे काही करायचं असेल तुम्हाला तर इथे सर्व रेट दिलेले आहेत। फोन नंबरसुद्धा आहे, तुम्ही त्यांना फोन करून विचारूसुद्धा शकता। इथून त्यानंतर मग आम्ही सर्व दर्शन वगैरे घेतले। ॲक्च्युली आम्ही आलो तेव्हा हे बंद होतं, त्यानंतर ते आले आणि त्याने ते मठ ओपन केला आणि मग आम्ही शांतपणे बसलो, थोडंसं आम्ही जप वगैरे केला। आणि त्यानंतर मुलींना म्हटलं की चला तुम्ही पास झाला तर देवीची ओटीसुद्धा भरा। इथे सईने एकविरा आईची ओटी भरलेली आहे। आणि त्यानंतर रेणुका मातेची ओटी सायलीला म्हटलं तूच भर। तर अशा पद्धतीने इथे आम्ही आलो आणि खूप शांत आणि खूप मस्त वाटलेलं आहे। तुम्हीसुद्धा इथे बदलापूरमध्ये राहत असाल आणि तुम्हाला जर हे मंदिर माहिती नसेल तर तुम्ही नक्की या मंदिरामध्ये या, खूप छान वाटतं। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।